ज्या प्रकारे कोणतीही चर्चा नसताना आपण अचानकपणे काँग्रेसचे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष झालात, त्याचप्रमाणे येत्या काळामध्ये जेव्हा काँग्रेसची सत्ता येईल त्यावेळेला आम्हाला तुम्हाला मुख्यमंत्री बनताना पाहायला मिळणार आहे का? आपण खूप लाख मोलाचा प्रश्न जो असतो तो असं विचारला राजकीय दृष्टिकोन. मात्र आपल्याला आठवत असेल की मी 10 महिन्यापूर्वी जेव्हा प्रदेशाध्यक्ष म्हणून प्रभार घेतला तेव्हा मी सांगितलं होतं की महाराष्ट्राचा भावी मुख्यमंत्री मी नाही. या 5 वर्षाच्या काळात मला खासदारही व्हायचं नाही, मला राज्यसभेवर जायचं नाही, मला विधान परिषदेत जायचं नाही. ही भूमिका घेऊन मी या पदावर कार्यरत आहे. आणि हे सांगत असताना 2029ला मात्र काँग्रेसचा मुख्यमंत्री महाराष्ट्रात होईल हे या तोंडी परीक्षेच्या शेवटच्या उत्तराच्या निमित्तानं आपण अतिशय चांगलं आणि मार्मिक उत्तर दिलं. पण ही सगळी कामं तुम्ही मुख्यमंत्री बनून देखील करू शकता हे आम्हाला ठाऊक आहे. त्यामुळे जर संधी मिळाली तर तुम्ही मुख्यमंत्री बनायला काहीच हरकत नाही असं मी म्हणेन. जेवढ्या माझ्या नजरेच्या दूर राहील तेवढं मी चांगलं काम करू शकेन. आज आपण सर अतिशय मनसोक्त पद्धतीने या प्रत्येक माझ्या प्रश्नाला उत्तर दिलं, त्याच्याबद्दल आपले धन्यवाद. जर तुम्हाला हा पॉडकास्ट आवडला असेल तर आपण निश्चितपणे याला लाईक आणि सबस्क्राईब करा. आपले प्रश्न आणि कॉमेंट्स ह्या पॉडकास्टच्या खाली लिहून पाठवा. धन्यवाद.